रिटेलमध्ये पण मिरच्या मिळतात आणि होलसेलमध्ये मिरच्यांचे देठ काढण्याचं काम सुरू आहे. तुम्ही एक नोटीस केलं असेल पूर्ण व्हिडिओमध्ये, फक्त सांगायचं 1000 रुपये द्यायचे, बाकी सर्व खडे मसाले तुम्हाला. याच्या मसाला किती प्रकारचे खडे मसाले लागतात. वगळल्या सुवास एवढा भारी आला. गंटूर बेडगी मिरची आहे, पण थोडीशी पातळवाली आहे. भोलापावांकडे नेहमीच स्कीम असते 1000 रुपयात बऱ्याच गोष्टी घेता येतील, बघता येतील. चांगली वस्तू पाहिजे तर रेट पण तसे तुम्ही 50-100 ग्रॅम किलो मागे घट येते. आपला व्हिडिओ बघून भोलापावांकडे मसाला बनवायला आला. तुम्हाला असं वाटलं की रेट कमी आहे, त्याला सिगरेट दालचिनी पण बनतात. महाराष्ट्रात राजापूर आहे, तिकडचंच हे खोबरं आहे. मिरच्या चांगल्या सुकलेल्या आहेत, सगळं नवीन मिरच्या आल्यात ना. मिरच्यांचे काय रेट आहेत, सोबत लागणारे मसाले. नमस्कार मंडळी, मी अशोक तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबाराव फॅमिलीचे एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण आहोत ठाण्याच्या मसाला मार्केटमध्ये. पाठीमागे तुम्हाला मच्छी मार्केट दिसत असेल, ते ठाण्याचं मच्छी मार्केट आहे, जे आपण बरेच वेळा एक्सप्लोर केलेलं आहे. आणि हे मसाला मार्केट पण आपण एक्सप्लोर करतो, पण नॉर्मली आपण मार्च-एप्रिलमध्ये एक्सप्लोर करतो. पण आता आलो तर आपण डिसेंबरमध्ये. आज तारीख आहे 25 डिसेंबर 2025. आणि आजच्या तारखेला इथे मिरच्यांचे काय रेट आहेत, सोबत लागणारे मसाले त्यांचे काय रेट आहेत, आणि यांच्याकडे रेडी मसाले पण असतात, त्याचे पण काय रेट आहे, ते सर्व आपण जाणून घेणार आहोत. आज आपण ठाण्याचं मसाला मार्केट फिरणार आहोत. हे ठाण्याचं मार्केट, मेन मार्केट. हे दुकान आहे पप्पू दादा आणि मसालेवाले. पहिलेच दुकान दिसलेलं आहे आपल्याला. आमच्याकडे बऱ्याच प्रकारचे मसाले पण मिळतात आणि मिरच्या पण मिळतात. पप्पूदा मसाला नंबर पण आहे इकडे, कोणाला हवा असेल तर नंबर पण मिळेल. आणि ॲड्रेस बघा, फुले मच्छी मार्केटच्या बाजूला ॲड्रेस पण तुम्हाला भेटलेला आहे मार्केटचा. दुकान आहे, सगळ्या प्रकारच्या मिरच्या आहेत. आणि ह्या साईडला सर्व देठ काढलेल्या मिरच्या आहेत. ही लवंगी कशी आहे दादा? आता 280 रुपये बघा 280 रुपये किलो, पण देठ काढलेली, लक्षात ठेवा, देठ काढलेली. आणि इकडे देठवाली आहे का, लवंगी नाही ना. बघा देठवाली पण लवंगी. ही कशी? 250 रुपये. बघा ही 250 रुपये, म्हणजे 30 रुपयाचा फरक आहे. क्वालिटी सेम आहे ना, क्वालिटी सेम आहे. ही 250 रुपये किलो आणि ही 280 रुपये किलो. आता ही नवीन आली आहे का? सर्व नवीन मिरच्या आल्यात ना. बघा सर्व नवीन मिरच्या आलेल्या आहेत आणि त्यांचे हे रेट आहेत. आणि आपली ही संकेश्वरी कशी? ही 320 रुपये किलो. बघा ही 320 रुपये किलो देठ काढलेली. आणि यांच्याकडे नॉर्मली सगळ्या देठ काढलेल्याच मिरच्या दिसत आहेत मला. आणि ही पटना आपली पांडे, पटना 350 320 असा भाव. आजचा रेट काय आहे दादा? आताचा भाव 320. बघा 320 रुपये किलो आहे ही पटना पांडे. इथे आपल्याला फरक जाणवतो. बाकी सर्व मार्केटला आपल्याला लवंगी आणि पटना एकच रेट होता, पण इकडे फरक आहे. ही 280 आहे आणि ही 320 रुपये, 40 रुपयाचा फरक आहे, म्हणजे थोडाफार फरक आहे. आणि ही बेडगी, बेडकी 320 आहे. बघा ही बेडगी पण आहे, 320 रुपये किलो आहे. क्वालिटी आहे. आणि ही 300 वाली आहे. आता अन्नीगिरी आहे का? अन्नीगिरीची ही बेडगी मिरची आहे. ही 320 रुपये किलो आहे आणि ही 300 रुपये किलो आहे. दोन क्वालिटी आहेत. आणि इकडे आहे ती आपली काश्मीरी, कलरसाठी वापरतो ती. ही कशी? ही 400 रुपये किलो काश्मीरी मिरची. सर्व मिरच्या देठ काढलेल्या आहेत. 350. आणि ही बघा ही संकेश्वरी मिरची आहे. ही 350 रुपये किलोवाली आहे संकेश्वरी मिरची. आणि मिरच्या चांगल्या सुकलेल्या आहेत. तुम्हाला बघा आवाज यायला मिरच्याचा. बघा चांगल्या सुकलेल्या मिरच्या आहेत. आणि धने कसे आहेत दादा? 260. बघा हे 260 वाले इंदोरी धने आहेत, नवीनवाले ना. नवीनवाले इंदोरी धने 260 रुपये किलोने तुम्हाला मिळतील. ते रेशीम पट्टा पण आहे. ही मोठीवाली मिरची जी ऑप्शनल, प्रत्येकाची चॉईस आहे. मसाला जरा घट्ट करायचा सुद्धा वापरा. ही 600 रुपये किलो रेशीम पट्टा मिरची. इकडे खोबरं आहे. कुठलं खोबरं आहे दादा? खोबरा राजापुरी आहे. राजापुरी म्हणजे कुठलं राजापुरी? राजापुरीचा म्हणजे तो असतो ना, ते क्वालिटी आहे. आता तेल भरलेला खोबरा आहे ना, म्हणजे तेल भरलेलं. आता तेल निघतो. हा. आणि हे दादा सांगत होते आपल्याला की हे आपलं महाराष्ट्रातलंच राजापूर ना. हे बघा हे महाराष्ट्रातलंच राजापूर. हे मद्रास येतो एक, तो त्याला आता तेल नाही निघत बघा. तो तेल ओके, म्हणजे मद्रास खोबऱ्याला तेल नाही निघत, तो खायला चवीदार नाही लागला. चवीदार नाही लागत. बघा ह्याला तेल निघालंय बघा, दिसतं तुम्हाला खोबऱ्याचं. खोबरेल तेल तुम्ही याच्यातनं काढू शकता लगेच. एवढं भरलेलं खोबरं असतं हे राजापूरचं. आणि हे महाराष्ट्रातलंच राजापूर आहे, तिकडचंच हे खोबरं आहे. आणि इकडे हळद आहे. हळद कशी आहे दादा? 280 रुपये किलो. ही 260 वाली. बघा ही 260 म्हणजे कुठली हळद आहे? ही राजापूर आहे, ही सेलम आहे. बघा ही राजापूर हळद आहे आणि ही सेलम हळद आहे. फरक आहे. ही 280 रुपये आणि ही 260 रुपये किलो. इकडे सर्व आहेत ते मसाले जे आपण मसाल्यामध्ये वापरतो. खडे मसाले म्हणा, गरम मसाले म्हणा, किती प्रकारचे मसाले सर वापरले जातात? बघायला गेलं तर 25 वस्तू असतात. 25 वस्तू असतात. कुठल्या प्रकारच्या मसाल्यात? आगरी मसाल्यामध्ये आगरी मसाला आहे, मालवणी आहे, घाटी आहे, कोली, जसं पाहिजे तसं आपल्याला बनवून मिळतो. हे सर्व मसाले आहेत, गरम मसाले, खडे मसाले. आणि दालचिनी कशी आहे? दालचिनी ही आपल्याला 20 रुपये 10 ग्रॅम आहे. 20 रुपयाला 10 ग्रॅम.
भाव कमी होतो दादा त्याच्यात. किलोमध्ये ना 10 ग्राममध्ये थोडा फरक पडतो. पण किलो घेतला तर आपल्याला होलसेल म्हणजे 1600 रुपये किलोने मिळेल आपल्याला. मध्ये अजून कमी होणार आपल्याला. अजून कमी होणार. बघा ही दालचिनी आणि कुठली आहे ही? ही सिंगापुरी दालचिनी. बघा ही सिंगापुरी दालचिनी आहे आणि याला सिगरेट दालचिनी पण म्हणतात. सिंगापुरी दालचिनी सिगरेट का माहिती आहे नाही, सिगरेटसारखी दिसते म्हणून. बघा अशी गोल गोल येते म्हणून. आणि ही तशी लूजमध्ये 2000 रुपये किलोच्या रेटने मिळेल तुम्हाला, 20 रुपयाला 10 ग्रॅम. पण किलोभर घेतली किंवा जास्त क्वांटिटीमध्ये ती 1600 रुपयाने तुम्हाला मिळेल. आणि जिरे कसे आहेत दादा? जिरा आता आहे बघा, हे 80 रुपये पाव आहे, हे 100 रुपये पाव आहे. आता हा 80 रुपये पाव आहे. आपल्या मसाल्यामध्ये नॉर्मली कुठला वापरतो? हे साधा जिरा वापरतात, हा जिरा वापरतात. हे बघा हे साधा जिरं पण वापरतात, शहा जिरं पण वापरतात. हे 80 रुपये पाव किलो आहे आणि ते आहे ते 100 रुपये पाव किलो आहे. हे वाला किलो. 2 क्वालिटी आहेत जिऱ्याचे पण. हे मायपत्री आहे. हे बघा हे आहे जायपत्री. ही ओरिजिनल आहे. हो ओरिजिनल. बघा हे ओरिजिनल जायपत्री आहे. सुगंधवरती थांबून येणार तुम्हाला. ओके सुगंधावरती आणि हो उघडल्यावरती सुवास तर आलेला आहे. आणि ही कशी आहे दादा? बघायला गेलं ना तर 50 रुपये 10 ग्राम आहे. 50 रुपये 10 ग्रॅम आहे. बघा आजचा रेट आहे 50 रुपये 10 ग्रॅम. ही महाग असते. हा, बघा 5000 रुपये किलो झाली. 10 ग्राम आहे. आणि ही काय आहे? मायपत्री ना. आणि ही आहे ती मायपत्री. ही कशी? 30 रुपये 10 ग्राम. बघा ही 30 रुपये 10 ग्रॅम, 3000 रुपये किलो. ओरिजिनल आहे एकदम, अशी नाही की डुप्लिकेट वगैरे. ओरिजिनल. याच्या डुप्लिकेट पण माल येतो. इथे तुम्हाला असं वाटलं की रेट कमी आहे तर माल समजा जरा थोडासा गडबड आहे. सुवास घेऊन तुम्हाला कळेल. आणि ही खूप कमी वापरली जाते आपल्या मसाल्यामध्ये. मात्र फरक तुम्हाला मी सांगण्यासाठी हे दाखवलं आहे. हां सुगंधसाठी टाकतात. सुगंधसाठी टाकतात ना दोन्ही पण. आणि गरज दोघांची पण आहे मसाल्यामध्ये. जसा 5 किलो मसाला असला, 5 किलो मिरची वगैरे तर 50 ग्राम वगैरे लागतो का? म्हणजे जे मिरचीच्या हिशोबाने मसाले टाकले जातात. असं काही हे नाही, लोक घेणारे त्यांचा आवड असते. ओके. बघा प्रत्येकाची चॉईस आहे. तुम्हाला मसाल्याचा सुगंध कसा हवा आहे काय हवा आहे त्याप्रमाणे हे टाकतात जायपत्री. आज हा रेट आहे, उद्या हा असेल याची गॅरंटी नाही. दादाने क्लिअर सांगितलेलं आहे रेट कमी जास्त होत असतो. त्यामुळे आज तुम्ही हे ऐकाल आणि उद्याहून म्हणाल ना आम्हाला 60 रुपये 10 ग्रॅम सांगितले, 100 रुपये 10 ग्रॅम सांगितले, रेटची गॅरंटी नाही. कदाचित 30-40 रुपये पण होऊन जाईल हा रेट. गॅरंटी काय नाही. रेट आजचा रेट मी तुम्हाला सांगतो. ह्यांच्याकडे रेडी मसाले पण आहेत. बघा दिसतो तुम्हाला बेडगी पावडर. हा बघा इथे घाटी मसाला आहे. हा घाटी मसाला कसा आहे रेडीमध्ये? 200 रुपये पाव किलो आहे. बघा 200 रुपये पाव किलो. किलो म्हणजे घेतला तर आपल्याला 600 पडेल. 600 रुपये किलो. बघा किलो 600 रुपये. पाव किलो घेतला तर 200 रुपये. हा 200 रुपये, आपण 600 रुपये किलो. संडे स्पेशल. हा पण 600 रुपये किलो. पाव किलो घेतला तर 200 रुपये. आणि मालवणी मसाला? मालवणी मसाला पण 150 रुपये पाव आहे. बघा मालवणी मसाला 150 रुपये पाव किलो. किलो मालवणी घेतला मसाला 500 स्वस्त आहे. पडेल. आणि इकडे सीकेपी पण आहे. सीकेपी ते 400 रुपये किलो आहे, 450 रुपये किलो. बघा सीकेपी मसाला आहे. बाजूला आगरी मसाला पण दिसतोय. तो कसा झाला? ते 500 रुपये किलो. बघा आगरी मसाला 500 रुपये किलो. बघा हे रेडी मसाले पण मिळतील तुम्हाला ह्या दुकानात आल्यानंतर. म्हणजे तुम्हाला मिरच्या वगैरे न्यायचा आणि करायचा वेळ नसेल तर रेडी मसाले पण घेऊन जाऊ शकता तुम्ही. हळद पावडर कशी जाते ही? हळद पावडर 80 रुपये पाव किलो, 300. 300 रुपये किलो. हे कुठल्या याची हळदीची आहे? सेलम हळद आहे. बघा सेलम हळदची पावडर पण मिळेल तुम्हाला 300 रुपये किलोने. एकदम चांगली क्वालिटी. जी तुम्हाला बाहेर सेलम हळद दाखवली ना तिचीच पावडर आहे नाही? हो त्याची. बघा त्याचीच पावडर आहे दादाने सांगितलेलं. आणि आतमध्ये पण आहेत ते सर्व मिरच्या ज्या आपण बाहेर बघितल्या त्या. बाकी मिरची पावडर वगैरे तुम्हाला पाहिजे, काश्मीरी मिरची पावडर वगैरे ते पण सर्व मिळेल तुम्हाला. इकडे आहे ती घाटी हळद आहे. सोरेगड्डे ना? सोरेगड्डे म्हणतात. कशी ही 260 रुपये किलो आहे. बघा ही 260 रुपये किलो आहे. आणि इकडे जे धने आहेत ना हे 40. हे 240 रुपये किलो आहेत. आता सुरुवातीला बघितले 260 वाले होते. हे 240 रुपये आहेत. क्वालिटीमध्ये फरक असतो थोडाफार. बाकी आहेत ते नवीनच धने. दोन्ही आहेत ते इंदोरचेच धने. बाकी काय फरक नाही. आणि हे स्वतः पप्पू दादा ना? मग हेच पप्पू दादा. ह्यांचा नंबर वगैरे तुम्हाला मी ऑलरेडी दाखवलेला आहे बोर्डवरती. तुम्हाला काय असेल इन्क्वायरी त्यांना फोन करून तुम्ही विचारू शकता. आत्ता आपण आलो ते पुढच्या दुकानात जिथे आपण दरवर्षी येतो, बोलाभाऊंचं दुकान. बघा महात्मा फुले मार्केट, मोहम्मद अली रोड ॲड्रेस दिसतोय. आणि बघा इथे पण यांचा नंबर आहे. त्यामुळे आता नंबर वगैरे याच्यासाठी कोणीही काही विचारू नका मला नंबर द्या वगैरे. सर्वांचे नंबर मी तुम्हाला दिलेले आहेत. बघा व्हिडिओमध्येच दिलेले आहेत. आणि आपले भोलाभाऊ बिझी आहेत मालवणी मसाल्याच्या ह्याच्यामध्ये मटेरियल लिहिण्यामध्ये. आणि तुम्ही फक्त यांना मिरच्या सांगायच्या आहेत. बाकी सर्व मसाले खडे मसाले हे डिसाईड करतील किती केवढे लागणार ते. हां थोडेफार तुम्हाला जर हवे असतील जास्त किंवा तिखट जास्त वगैरे त्यांना सांगायचं. हां कमी जास्त करायचं असलं हां मग तुम्ही सांगितले त्याची हिशोबाने आम्ही तुम्हाला मसाला. हां बाकी नॉर्मली यांच्याकडे सर्व प्रमाण असतं. मिरच्या सांगायचं किती किलो, मसाला किती किलो पाहिजे हे बरोबर सांगतील तुम्हाला. एक्सपिरियन्स असतो यांच्याकडे. बघा आणि हे बनवतात मालवणी मसाला. भोलाभाऊ सांगतात यांच्याकडे रायगड पेणवरनं पण गिरायके येतात
आणि हे जे आले ते आपले सबस्क्रायबर आहेत आणि आपला व्हिडिओ बघून भोलाभाऊंकडे मसाला बनवायला आलेत. यांनी सांगितलं आता हे घनसोलीवरनं आलेत आणि आपले सबस्क्रायबर आहेत. काय नाव दादा तुमचं? वैभव बिनसले. हे बघा हे घनसोलीवरनं आलेले आहेत. बरं वाटलं म्हणजे आपण व्हिडिओ बनवतो, लोक बघतात आणि स्वतः येऊन मसाले बनवून घेतात. इकडे मालवणी मसाला आहे, जवळजवळ 3.5 ते 4 किलो मालवणी मसाला बनेल एवढ्यामध्ये. आणि त्यांची 1 किलो मिरची पावडर पण ॲड करून आहे, जवळजवळ 4.5 किलोच्या आसपास. आणि याचा बघा किती रेट पडला, 3,200 ते 1393 किती 3,293 म्हणजे 3,300. ठाण्याच्या मार्केटमध्ये नॉर्मली जास्त करून ना देठ काढलेल्याच मिरच्या दिसतात आपल्याला. आणि कसं देठ काढायला परत मजुरी लागते आणि आपला पण वेळ जातो. आपण घरी घेऊन गेलो तर घट पण कमी येते देठ काढलेल्या मिरच्या असतील तर. 50-100 ग्रॅम किलो मागे घट येते जर देठवाल्या मिरच्या घेतल्यात तर. म्हणजे 5 किलो मसाला बनवायला गेला अर्धा 1 किलोच्या आसपास घट येते. इकडे आहे ही पटना मिरची पांडे, कशी बघा ही 250 रुपये किलो आहे. आणि लवंगी पण 250 रुपये. बघा लवंगी इथे 250 रुपये किलोचं आहे, ती पण देठ काढलेली. ह्या दोन्हीचे रेट बघा इथे सेम आहेत. सुरुवातीच्या दुकानात आपल्याला सेम नव्हते वाटले, 40 रुपयाचा फरक होता, पण इथे रेट सेम आहेत. नॉर्मली सगळीकडे सेमच रेट असतो, क्वालिटीमध्ये फरक असेल तर रेट वर खाली होतो. नॉर्मली रेट सेमच असतात या दोन मिरच्यांच्या. बेडगी कशी आहे? 300 बघा ही बेडगी आहे ती 300 रुपये किलो आहे. ही अन्नीगिरी आहे का? बघा अन्नीगिरीची आहे बेडगी मिरची, चांगल्या क्वालिटीची. आणि ही आहे ती आपली संकेश्वरी, ही कशी? 300. ही 300 रुपये किलो संकेश्वरी. ओरिजिनल संकेश्वरी नाही, ओरिजिनल संकेश्वरी 1200 ते 1500 रुपये किलोमध्ये असते. ही आहे ती सेकंड नंबरवाली, सध्या हीच चालते. हां मसाल्यामध्ये लोक हेच वापरतात. ओरिजिनल वापरणारे खूप कमी आहेत, असतील तर मला माहीत नाही पण खूप कमी आहेत ओरिजिनल वापरणारे. आणि इकडे आहे काश्मीरी मिरची, कशी? 400. बघा काश्मीरी मिरची आहे 400 रुपये किलो. आणि बघा परत सांगतोय सर्व देठ काढलेले आहेत, तुम्हाला घरी जाऊन काही देठ काढायचं काम नाही आहे. खोबरं आहे, कुठलं आहे खोबरं दादा? बघा राजापुरी, आपला महाराष्ट्रातला राजापूर. बघा महाराष्ट्रातला राजापूर म्हणजे राजापूर ब्रँड. आणि हे चांगलं असतं बघा, मगाशी तेल काढून दाखवलं तुम्हाला, तेल पण निघतं त्याच्यामधून. 1 नंबर खोबरं. कसं किलो आहे? 400 रुपये किलो. चांगली वस्तू पाहिजे तर रेट पण तसे तुम्हाला द्यावे लागते. आणि आता भोलाभाऊने लोणचे वगैरे ठेवायला पण सुरुवात केलेली आहे. बघा लोणचे वगैरे आहेत. साईराम लोणचा कसं आहे ते? 120 रुपये 1 किलो. बघा आंब्याचं, आंब्याचं लोणचं 120 रुपयाला किलो आहे. आणि मिक्सवाला कसं आहे? सेम आहे. बघा कुठलं घ्या, आंब्याचं घ्या, मिक्सवाला घ्या, 120 रुपये किलो. कुठलं पण लोणचं घ्या. ही भोलाभाऊंकडे ही बोर मिरची पण आहे. कसं आहे पॅकेट? 60. किती ग्रॅम आहे? 50 ग्रॅम मिरची आहे ही बोर मिरची. आणि ही 60 रुपयाला आहे 50 ग्रॅम, म्हणजे 120 रुपयाला 100 ग्रॅम, 1200 रुपये किलो. बघा ते किलो घेतले तर रेट थोडा कमी होईल, पण सांगतो मी तुम्हाला की 100 ग्रॅमचा रेट आहे 120 रुपये किलो. आणि कोकम पण ठेवलेले आहे तिकडे, पाव किलो. कसे आहे? बघा 100 रुपयाला पाव किलो कोकम. भोलाभाऊ हळूहळू लोणचं कोकम सर्व मालवणी मेवा इकडे आणतात की काय कळत नाही, कोकणी मेवा. आणि चिंच पॅकेट कसं आहे? बघा ही 60 रुपयाला पाव किलो चिंच पण आहे. बऱ्याच गोष्टी तिकडे आलात तुम्हाला बऱ्याच गोष्टी घेता येतील, बघता येतील. इकडे हळद आहे, सेलम हळद. राजापुरी हळद कशी? सेलम हळद 280, राजापुरी 240. बघा ही सेलम हळद 280 रुपये किलो. ही पण सेलम हळदच आहे, पण ही सोरेगड्डे आहे. ही कशी आहे? 280. बघा ही पण 280 रुपये किलो. आणि राजापुरी हळद घेतली तर 240 रुपये किलो आहे. तर ही सेलम आहे, राजापुरी नाही. ही 280 रुपये किलो आहे. आणि धने 240, 200, 160. आता हे इंदोरचेच आहे, इंदोरचे नवीनच आहे. नवीन बघा हे कसे किलो? 240. हे 240 रुपये किलो. आणि मसाल्यामध्ये नॉर्मली आपण हेच धने वापरतो. हे आहेत ते जुने धने आहेत, इंदोरचेच आहेत. 1 वर्ष जुन्यापूर्वीचा माल हा. आणि हा आता करंटचा माल. फरक बघा कलरमध्ये. आणि हे 160 रुपये किलो. हां भाव तर कमी जास्त होणार हे लक्षात ठेवा. आजचा भाव उद्या असेल गॅरंटी नाही. आता जिथे मसाले बनवतात ना मालवणी मसाला, त्याचे बघा सर्व हे गरम मसाले, खडे मसाले असं दिले जातात. बघा भोलाभाऊ सांगतात यांच्याकडे तुम्हाला एकदम तुम्ही असं घ्यायचं सर्व मटेरियल आणि इथेच तुम्हाला मसाला भाजून पण मिळेल आणि दळून पण मिळेल. आणि त्याचा सगळ्याचा मिळून तो रेट होता 3,293 रुपये. तुम्हाला आमचं दाखवलं ना ते सगळं मिळून सगळं इन्क्लुडिंग होतं त्याच्यामध्ये. 3.5 किलोचं हे झालेलं आहे. हा 3.5 किलोचा मसाला होणार आहे. हे जिरं कसं आहे? जिरे 100 रुपये पाव किलो. 100 रुपये 1 पाव किलो किलो. घेतले तुम्हाला 300 रुपये. 1 किलो घेतलं तर 300 रुपये. आणि मिरी कशी आहे दादा? जिरे 800 रुपये, 1000 रुपये किलो. बघा ही 800 ते 1000 रुपये किलो मिरी आहे. आणि भोलाभाऊ परत बिझी झालेले आहेत अजून एक मालवणी मसाला बनवण्यात. आणि आता 3 किलोचा मसाला बनवत आहेत.
आणि बोलापावांकडे नेहमी स्कीम असते 1000 रुपयात. 3 किलो स्टॉक मसाला होतो. बाकी असं 1000 3.5 किलो पण देतात, 4 किलो पण देतात, फक्त स्टॉक मसाला नाही. मग ह्यांच्याकडे 1000 रुपयात 3 किलो रेडी मसाला मिळतो, आगरी मसाला ना आगरी मसाला. ह्यांच्या प्रमाणात. आणि ही ऑफर यांच्याकडे नेहमी असते 1000 रुपयात 3 किलो म्हणजे 333 रुपये किलोला मिळेल तुम्हाला आगरी मसाला फक्त, बाकी कुठला नाही. मालवणी मसाला घेतला तर मसाला मिरच्यामध्ये तुम्हाला डिस्काउंट भेटेल. ओके बघा, मालवणी मसाला घेतला तर तुम्हाला जसं मिरची 250 रुपये किलो आहे, 300 रुपये किलो आहे. आणि मसाला घेतला तुम्हाला 100 रुपये किलो, 200 रुपये किलो असं त्याच्यामध्ये डिस्काउंट मिळून जाईल. Discount. डिस्काउंट मिळते मिरच्यांमध्ये. ते तुम्हाला असे गरम मसाले पण मिळतील किलोमध्ये. गरम मसाले म्हणजे गरम मसाले नाही, गरम मसाला रेडीमध्ये मिळेल तुम्हाला. सोबत असे आगरी मसाला, मिरची पावडर, धने पावडर, जिरा पावडर हे सर्व पण मिळेल. हे सर्व रेडी आहे. आणि आगरी मसाला कसा आहे रेडीमध्ये 1 किलो 480 रुपये किलोवाला आहे, 600 रुपये किलोवाला आहे. बघा, 2 क्वालिटी आहे. 480 रुपये किलो, 600 रुपये किलो. बघा असे मसाले आहेत तिथे पाठीमध्ये रेडी. आणि संडे स्पेशल कसा आहे दादा? संडे स्पेशल 640. बघा, संडे स्पेशल आहे 640 रुपये किलो. आणि घाटी मसाला आहे का? हा, घाटी मसाला तो कसा आहे? 480. बघा, हा घाटी मसाला 480 रुपये किलो. तुम्ही घ्याल तसं. तुम्हाला जर थोडासा स्ट्रॉंग हवा असेल तर थोडासा गरम मसाला ॲड करून थोडासा रेट वाढेल. तुम्हाला जसं पाहिजे तसं. इकडे काश्मीरी पावडर आहे 600 रुपये किलो. काश्मीरी मिरचीचे पावडर. आणि हे तिखा लाल आहे, हे 480 रुपये किलो. हळद कशी आहे पावडर? बघा, 80 रुपये पाव किलो, 300 रुपये किलो हळद पावडर. ती सेलमचीच आहे ना? बघा, सेलमचीच हळद पावडर. असं आपण हे मसाला मार्केट फिरतोय. आणि सध्या तर आपण या रोडवरतीच फिरतोय, मोबाईल रोडवरती. पण आतमधल्या साईडला पण मोठं मार्केट आहे, मसाला मार्केट. त्या गल्लीमध्ये जाऊया आपण आतमधल्या साईडला. बरेच मसालेवाले आहेत, मिरचीवाले आहेत ह्या रोडवरती. आतमध्ये गल्ली आहे, तिथे पण बरेच मसालेवाले आहेत. आणि गल्लीच्या सुरुवातीलाच आपला मराठा मसाला मार्ट आहे. बघा, नंबर वगैरे तुम्हाला दिसला असेल. आणि यांच्याकडे कांदे, लसूण हे पण सुरुवातीला आहेत. मिरची आहे तिकडे. लवंगी मिरची कशी आहे? 260 किलो. बघा, 260 रुपये किलो लवंगी मिरची आहे. आणि इकडे आहे ती काश्मीरी. कशी? 350. हे काश्मीरी मिरची आहे, पण थोडीशी पातळवाली आहे. 350 रुपये किलो आहे काश्मीरी मिरची. इकडे आहे ती संकेश्वरी मिरची. ही कशी आहे? 280. बघा, संकेश्वरी मिरची 280 रुपये किलो. बघा, ही गंटूर बेडगी मिरची आहे. ही कशी? 320. बघा, ही 320 रुपये आहे. ही तर अन्नीगिरीची नाही, तर गंटूरची आहे बेडगी मिरची. हा सांगतो अन्नीगिरी इकडे आहे, दाखवतो कुठे. बघा, ही अन्नीगिरीवाली बेडगी मिरची. ही कशी? ती 360 रुपये. बघा, ही 360 रुपये किलो. गंटूरची 320 रुपये किलो आणि अन्नीगिरीची 360 रुपये किलो. दोन्ही बेडगी मिरच्याच आहेत, पण एरिया वेगवेगळे आहेत त्यांचे, म्हणजे क्वालिटी वेगवेगळी आहे. इकडे आहे ती पटना पांडे मिरची, जी जास्त लागते मसाल्यामध्ये, म्हणजे लवंगी बरोबर. ही कशी? 240. हे आहे 240 रुपये किलो. आहेत मिरच्या तर भरपूर आहेत. आणि नवीन मिरच्या तर यायला लागल्यात. इकडे खोबरं आहे राजापुरी. कसं आहे? 360 रुपये. 360 रुपये किलो राजापूर. आणि हे पण सांगतात की हे महाराष्ट्रातलं राजापूरचंच खोबरं असतं. हे 360 रुपये किलो. ही राजापुरी हळद आहे. आता कोणी सौरगड्डा म्हणतं, गोल हळद म्हणतं, पण ही आहे ती राजापूरची. ही कशी किलो आहे दादा? 240. 240 रुपये किलो आहे राजापुरी हळद. आणि सेलमवाली? 280. सेलमवालीची 280 रुपये किलो. आणि इकडे धने आहेत, नवीनवाले धने आहेत. कसे किलो? 200 रुपये. इंदोर धने 200 रुपये किलो. आणि हे जुनेवाले धने आहेत ते, हे पण इंदोरचेच आहेत. हे कसे? 160 रुपये. हे 160 रुपये किलो. बघा, जुनेवाल्या धने जे असतात ना त्यांचा रेट कमीच असतो, नवीनवाले थोडे महाग असतात. पण रेट काय फिक्स राहणार नाही, वरखाली होऊ शकतो. तुमच्याकडे तुम्हाला असे रेडी मसाले पण मिळतील दादांकडे. सगळ्या प्रकारचे रेडी मसाले आहेत. हळद पावडर पण आहे. कशी हळद पावडर दादा? 280 रुपये किलो. सेलमवाली ना? बघा, उघडल्या सुवास एवढा भारी आला ना, लगेच समजते सेलमवालीच आहे. 280 रुपये किलो. इकडे धना पावडर आहे. कसे? 240. बघा, 240 रुपये किलो तुम्हाला धना पावडर मिळणार आहे. बघा, असे रेडी धना पावडर, जिरा पावडर पण मिळेल तुम्हाला. आणि ते जिरा पावडर आहे. कशी? 360 रुपये किलो. 360 रुपये किलो जिरा पावडर. हे जिरे आहेत. कसे जिरे? 280 रुपये किलो. 280 रुपये किलो जिरे आहेत. हे नॉर्मल जिरे आहेत जे आपण मसाल्यामध्ये वापरतो. हे शाही जिरं पण वापरतो. इकडे बघा, हे शाही जिरं आहे. हे कसं किलो आहे? 1260. बघा, हे 1260 रुपये किलो आहे शाही जिरं. आणि हे पण आपल्याला मसाल्यामध्ये लागतं. आता नॉर्मली आगरी मसाला किती प्रकारचे खडे मसाले लागतात दादा? आगरी मसाल्याला 23 प्रकारचे लागतात. 23 प्रकारचे. आणि मालवणी मसाला थोडे वर खाली 1-2 प्रकार? 20 प्रकारचे. 24 प्रकारचे. बघा, असं असतं.
आगरी मसाला 23 प्रकार, मालवणी मसाला 24 प्रकार, म्हणजे एखादा मसाला खडा मसाला कमी जास्त असं असतं. आणि तसं तुम्हाला इथे रेडी खडे मसाले पण मिळतील. हे बघा, हे गरम मसाले, हे पॅकिंग आहे. हे 250 ग्रॅम म्हणजे पाव किलोचं पॅकेट आहे, 250 रुपयाचं. पाव किलो गरम मसाले 250 रुपयाचं खडे मसाले. आणि हे किती किलो मिरच्यांमध्ये वापरायचे ते आपण ठरवायचं. 2 किलो मिरच्यांमध्ये. कुठल्या मसाल्यासाठी? हां, म्हणजे आगरी मसाला, मालवणी मसाला हा मिरच्या कमी जास्त करून ठरतो ना. 1 किलो स्टॉक मध्ये करायचा, 1 किलो चालतो. 1 किलोला चालतो. स्ट्रॉंग मध्ये करणार, मीडियम मध्ये करणार 2 किलो. म्हणजे तुमच्यावर डिपेंड आहे, स्ट्रॉंग पाहिजे की मीडियम पाहिजे. त्या प्रकारचे तुम्ही गरम मसाले वापरायचे. जसं रेडी मसाले पण तुम्हाला मिळतील. आणि हे ह्यांनीच तयार केलेले आहेत, कुठला ब्रँड वगैरे काय नाही, यांनी स्वतः असे बनवून लावलेले आहेत ते. आणि याच्यात किती प्रकारचे मसाले आहेत? 22. याच्यात 22 प्रकारचे मसाले आहेत. मग काय नाही याच्यामध्ये? राई नाही. फक्त याच्यामध्ये राई नाही, बाकी सर्व खडे मसाले तुम्हाला याच्यामध्ये मिळून जातील, जे आपल्या मिरच्यांबरोबर मसाले बनवायला लागतात. इकडे दालचिनी जी आहे ती आहे श्रीलंकाची. आपण मागे सिंगापुरी बघितली, ही श्रीलंकाची आहे. सिलोन ना, सिलोनवाली सिगरेट दालचिनी. कशी आहे ही? 880 रुपये किलो. बघा, ही आहे ती 880 रुपये किलो आहे. आणि यांच्याकडे आपली इंडियन पण आहे, केरळावाली 8 किलो दालचिनी. ही कशी? 360 रुपये किलो. ही 360 रुपये किलो. बघा, फरक आहे दालचिनीमध्ये पण. बाकी तुमच्यावर आहे कुठली वापरायची. नॉर्मली आपण मसाले तीच वापरतो ना. नॉर्मल मसाला हे जे हा? चाय वगैरे मध्ये टाकायचं आहे. बघा, चाय वगैरे टाकायचं असेल तर ती दालचिनी वापरायची, सिलोनवाली. बाकी मसाल्यासाठी मी तुम्हाला त्या केरळावाली दाखवली, ती वापरली जाते. इकडे आलात तर तुम्हाला असं ड्रायफ्रूट्स पण मिळतील. ड्रायफ्रूट्स पण आहे त्यांच्याकडे. प्लस तुम्हाला असे एव्हरेस्टचे मसाले पण मिळतील. सर्व काही तुम्हाला एकाच जागी मिळेल. यांच्याकडे तुम्हाला आगरी मसाला रेडी करून पण मिळेल. 1000 रुपयाला 4 किलो ना. बघा, 1000 रुपयाला 4 किलो मसाले देतात. आगरी मसाला म्हणजे 250 रुपये किलोने. पण प्रमाण सर्व ह्यांचं असणार आहे. तुम्ही फक्त सांगायचं 1000 रुपये द्यायचे, 4 किलो आगरी मसाला घेऊन जायचं. बाकी प्रमाण काय विचारायचं नाही. तुमच्या प्रमाणे पण करून मिळेल. तुम्ही ह्यांना फक्त सांगायचं किती किलो पाहिजे. मग हे तुम्हाला मिरच्या सजेस्ट करतील कुठल्या मसाल्याप्रमाणे, म्हणजे मालवणी असो, घाटी असो, आगरी असो, कुठला पण मसाला बनवायचा ते हे मिरच्या सजेस्ट करतील. त्याप्रमाणे तुम्हाला गरम मसाले देऊन मसाला बनवला जाईल. मखाना कसा दादा हे? 300 रुपये पाव. बघा, 300 रुपये पाव किलो हे मखाना आहे. आणि इकडे आहे ती बोर मिरची. कशी आहे? 800 रुपये किलो. बघा, ही बोर मिरची आहे 800 रुपये किलो. आणि ही बर्नीत ठेवायला लागते, कारण जास्त मला वाटतं कोण वापरत नसेल इकडे मिरची. ही मद्रासी लोकांची मिरची आहे ना, स्पेशल मद्रासी लोकांची डाळ फोडणीसाठी. डाळ फोडणीसाठी. आणि इकडे दादांकडे तुम्हाला अशी लोणची पण मिळतील. कसं आहे लोणचं हे? 120 रुपये किलो. बघा, साईराम लोणचं 120 रुपये किलो. ॲड्रेस पुन्हा एकदा बघून घ्या. बघा, आणि यांच्याकडे काय काय आहे ते पण बघा. आगरी, घाटी, कोकणी सगळे मसाले मिळतील. मिरची पावडर मिळेल. मराठा मसाला मार्ट. आणि ॲड्रेस पण बघून घ्या. आणि हे 365 दिवस चालू असतं. कुठल्याही दिवशी याला सुट्टी नाही, बंद नाही. सकाळी कितीला उघडतं? होळीचा दिवस बंद असतो. फक्त धुलीवंदनला बंद असतं. बाकीचे सगळे 364 दिवस चालू असतात. टायमिंग काय याचं दादा? टायमिंग सकाळी 8 ते रात्री 11. बघा, सकाळी 8 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत तुम्हाला कन्फर्म इकडे सर्व मिरच्या, मसाले सर्व काही मिळेल. घ्यायला या. येऊन पापड पण मिळतात इकडे. कांदे, बटाटे, लसूण पण आहे तिकडे. आत्ता आपण इथे होतो मराठा मसाला मार्ट. आणि याच्या आतमध्ये बघा किती मसालेवाले भरपूर आहेत. ही गल्ली आहे आणि ते सर्व मसालेवाले सगळे. जय महाराष्ट्र मसाला मार्ट. इकडे सर्व जय महाराष्ट्राची दुकान आहेत. यांच्याकडे पण बरीच गर्दी असते. आता त्यांच्याकडे आपण मार्च एप्रिलमध्ये आलो होतो. हे पण जय महाराष्ट्र मसालाच आहे. ते पण जय महाराष्ट्रवाले आहेत आणि हे पण जय महाराष्ट्र. एकच आहे सगळं. मिरच्यांच्या रेट पण सेम आहे ना सर्व. मिरच्यांच्या रेट पण सेम आहे. इकडे बघा मिरची, लवंगी मिरची कशी किलो आहे? 180 रुपये किलो. बघा, 180 रुपये किलो लवंगी मिरची आहे. वरची आहे ती बेडगी आहे. बेडकी आहे कशी आहे ती? 240 रुपये किलो. 240 रुपये किलो बेडगी. क्वांटिटी बघा मिरच्यांची किती आहे ती. आणि पटना कशी आहे? इकडे पटना मिरची आहे ती 280 रुपये किलो आहे. 280 रुपये किलो आहे शंकेश्वरी. आणि शंकेश्वरी आहे बघा, 2 नंबरवाली शंकेश्वरी ओरिजिनल ना, ही 280 रुपये किलो आहे. आणि बेडकी 300. बेडगी आहे ती 300 रुपये किलो आहे. काश्मीरी 400 रुपये किलो. काश्मीरी मिरची 400 रुपये किलो आहे. बघा, ही अशी काश्मीरी मिरची 400 रुपये किलो. आणि तुम्ही एक नोटीस केलं असेल पूर्ण व्हिडिओमध्ये, सगळ्यांना देठ काढलेल्याच मिरच्या आहेत. आणि ही लवंगी देठ काढलेली कशी आहे? 300 रुपये किलो. बघा, ही आहे ती 300 रुपये किलो आहे. देठ काढलेली मिरची आहे लवंगी. इथे देठवाली पण आहे, पण नॉर्मली आपण सगळ्या दुकानात बघितले ते ठाण्याच्या देठ काढलेल्याच मिरच्या जास्त दिसतात तुम्हाला. घट कमी येते आणि कष्टही वाचतात आपले. इकडे पण तुम्हाला असे रेडी मसाले वगैरे सर्व मिळेल. जिरा वगैरे, मिरची पावडर वगैरे सगळं मिळेल.
हे आहे जय महाराष्ट्र मसाले. रेट तर मिरच्यांचे तुम्ही पाहिले 4 बघा. किलो है 3.5 किलो एकदम भारी वाला है. बघा 1000 रुपयामध्ये 4 किलो मसाला मिळेल जय महाराष्ट्र मसालेवाल्यांकडे. आणि एकदम भारीवाला चांगली म्हणजे थोडासा चांगला तो 3.5 किलो मिळेल 1000 रुपयामध्ये. बघा अशी ऑफर पण असतात इकडे. आणि जसं तुम्हाला सांगितलं प्रमाण ह्यांचंच असणार आहे, आपलं काय नाही. ह्यांना फक्त सांगायचं आगरी मसाला पाहिजे 4 किलो, ते देणार तुम्हाला डायरेक्ट हातात 4 किलो मसाला 1000 रुपयामध्ये. आणि रेट जवळपास थोडेच 19-20 असतात. आता ज्याला जे दुकान जे बरं वाटणार तिकडे तुम्ही येऊन मसाले बनवू शकता, मिरच्या घेऊ शकता. बाकी आतमध्ये पण बरेच मिरच्यावाले आहेत. हे पूर्ण मसाला गल्ली आणि सर्व मसाल्यांची मिरच्यांची दुकानं आहेत इकडे. पूर्ण सगळी दुकानं एंडपर्यंत. आणि इकडे बघा इकडे मिरच्यांचे देठ काढण्याचं काम सुरू आहे या दुकानाचं. आणि इकडे आता पुन्हा एकदा ह्या चक्की सुरू झालेल्या आहेत. मागच्या वर्षी मार्च एप्रिलमध्ये ह्या बंद होत्या, पुन्हा एकदा इकडे आता ह्या गिरण्या सुरू झालेल्या आहेत. बघा नॅशनल मसाला मिल प्रॉपर सुरू झालेली आहे. आणि 30 रुपये किलोने तुम्हाला हा दळून मिळतो आणि भाजून पण मिळतो 30 रुपये किलोने. इकडे आता तुम्हाला 30 रुपये किलोने मसाले भाजून पण मिळतील. एकदम कडकडीत, एकदम तुम्हाला मिरच्या कडकडीत भाजून मिळतील. बघा आणि आपण दरवर्षी यांच्याकडेच मसाला दळून घेतो, नॅशनल मसाला मिल. हां आता मागच्या वर्षी दाबोडीमध्ये गेला होता, तिकडे पण आपण गेलो होतो, पण यावर्षी परत आता आपल्या ठाणा मसाला मार्केटमध्ये झालेलं आहे. तर ठीक आहे मित्रांनो, असं आहे हे ठाण्याचं मसाला मार्केट. ह्याच्यात आपण 3-4 दुकानं पाहिली, अजून पण बरीच दुकानं आहेत ह्या मार्केटमध्ये. आता मी असं नाही सांगणार की तुम्हाला इथलंच मसाले घ्या किंवा काय घ्या, पण रेट सांगण्यासाठी 3-4 दुकानं मी तुम्हाला दाखवलेली आहेत. तुम्ही बाहेर बघितलं भोलाभाऊंचं दुकान, पप्पू मसालेवाले, आता हे जय महाराष्ट्रवाले, मराठा मसाला मार्ट, अजून पण बरीच आहेत आतमध्ये. इकडे तुम्हाला रिटेलमध्ये पण मिरच्या मिळतात आणि होलसेलमध्ये पण मिळतात आणि मसाले पण रेडीमध्ये मिळतात. 1000 रुपये 4 किलो मसाला, 1000 रुपये 3 किलो मसाला, जशी क्वालिटी तुम्हाला पाहिजे तसं. आणि आजचे रेट पण तुम्हाला मिरच्यांचे कळलेले आहेत. तर ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला हा ठाणे मसाला मार्केटचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग असेच भेटू आपल्या नवनवीन व्हिडिओमध्ये. तो मग टेक केअर, बाय बाय.